समजा सरांचा सेशन ठेवलाय, एक कलाकार म्हणून ज्याने जवळपास 20च्या वर चित्रपट केले, तर त्याचा एक्सपिरियन्स किती मोठा असणार? डायरेक्टरला तुम्ही भेटले किंवा प्रत्येक डायरेक्टरसोबत काम केलं, तो डायरेक्टर विजन का असतो, तो काय बघतो, कॅरेक्टर बघतो की ग्राफ बघतो, त्याच्यात 3-4 गोष्टी असतात वेगवेगळ्या. तुम्ही एक माणूस मग दिसता कसे हे तर असतो, तेव्हा मी जेव्हा कुठलेही कॅरेक्टर लिहित असतो तो कसा बोलणार आहे हे माझ्या सबकॉन्शियसमध्ये मला ऐकू येत असतं. आता फॉर एक्झाम्पल अल्लड पल्लडमध्ये गौरव मोरे आणि भाग्यम जैन यांच्यामध्ये सक्षम कुलकर्णी प्लेस होऊ शकतोय का? अपिअरन्स, ॲक्टिंग, काम, अपिअरन्स सगळं, पण ह्या दोघांमध्ये तो प्लेस होऊ शकतोय का? जर तो प्लेस होऊ शकत नसेल तर मग सक्षम कुलकर्णी जर रॉंग कास्ट, मग त्याच्या जागी मला दुसरा कोणतरी पाहिजे जो त्या दोघांबरोबर प्लेस होईल त्या सिच्युएशन. कोई भी कैरेक्टर आप निभाते हो, आप उस कैरेक्टर से आप भी कुछ सीखते हो. कुठलीही फिल्म किंवा कुठलंही नाटक जेव्हा तुम्ही बघता त्याच्यात वेगवेगळे जे कॅरेक्टर्स असतात आणि जेव्हा ॲक्टर म्हणून तुम्ही ते कॅरेक्टर पोर्ट्रे करत असता तेव्हा तुम्हाला पण त्याचे चांगले क्वालिटीज आणि वाईट क्वालिटीज कळतच असतात ना. आणि जेव्हा तुम्ही हे लॉंग फॉर्मॅटमध्ये करता तेव्हा तुम्हाला त्या कॅरेक्टरची इतकी सवय होऊन जाते ना की शेवटी नंतर तुम्हीच म्हणायला लागतं की नाही हे कॅरेक्टर असं नाही बोलणार, कारण तुम्हाला त्याची एक सवय होऊन जाते जे तुम्हाला सिरियलमध्ये कळतं.